कन्सेप्ट बाय प्रोसेस मध्ये आज आपण पाहणार आहोत की निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. कशातला तर मॅथमॅटिकल लॉजिक मधला. चला पाहू. आता कंपाऊंड स्टेटमेंट कुठले आहेत आपल्याकडे, तर कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल हे आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. का बरं कंपाऊंड आहेत? कारण की याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट कशाने कनेक्ट असतात, तर आपल्या लॉजिकल कनेक्टिव्हनं दोन स्टेटमेंट कनेक्ट असतात. मग आता पहा, निगेशन ऑफ कंजंक्शन, आता हे दोन स्टेटमेंट अँड कनेक्ट आहेत म्हणजे काय, तर कंजंक्शन. त्याचं जर निगेशन करायचं असेल तर काय करायचं, अँडचं करायचं ऑर, आणि दोघांनी निगेशन वाटून द्यायचं. हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन मध्ये सेम गोष्ट. आता डिस्जंक्शन मध्ये दोन स्टेटमेंट ऑर न कनेक्ट असतील, काय करायचं, दोघांनी निगेशन वाटून द्यायचं आणि ऑरचं करायचं अँड. आता फक्त कंडिशनल आणि बाय कंडिशनल हे लक्षात ठेवायचे. कंडिशनलचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल त्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट इम्प्लिकेशन कनेक्ट असतात. मग काय करायचं, पहिलं स्टेटमेंट पी जसंचं तसं या इम्प्लिकेशनचं अँड करायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटने निगेशन लावून द्यायचं. आणि बाय कंडिशनल मध्ये काय करायचं, पहा, दोन स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशन न कनेक्ट आहे. याच्यामध्ये हा जो कंडिशनलचा पहिला पार्ट आहे हा जसाचा तसा, म्हणजे इथं काय येणार, पी अँड निगेशन क्यू, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, फक्त हे दोघं एक्सचेंज करायचे. म्हणजे इथं क्यू घ्यायचा, तिथं पी द्यायचा, निगेशन आणि अँड जसाचा तसं, आणि हे दोन ब्रॅकेट ऑर न कनेक्ट करायचे.